काय घेतलात का काही कानोसा रावजी पंत? नाही. तरी पण काय निर्णय घेतील तुमचे शंभूराजे? काही अंदाज? शंभूराजे ते बुद्धिबळात तरबेज. मिर्झा राजेंसारख्या मातब्बरासही मात दिली होती त्यांनी. हो ना. अहो खरं तर बुद्धिभ्रष्ट व्हायचाच राहिला तो मिर्झा राजा. पण रावजी पंत याही गोष्टी जमेस धरल्या तरी काय निर्णय घेतील शंभूराजे? काही अंदाज? शंभूराजे गड सोडणार नाहीत. मलाही तसंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतं सुर्निस? मी काय बोलणार? एक गहू प्रकार 9 त्यांच्या मनातले कोणी ओळखावे? पण मला वाटतं राणी साहेब रायगड सोडणार नाही. सगळंच अवघड झालंय. पण समजा शंभूराजांनी वाटणीत रायगडच मागितला तर? शंभूराजे जर गडावर राहिले तर आपला फायदा किती? आणि जर का ते कर्नाटकात गेले तर त्यांचा फायदा किती आणि आपला तोटा किती? ज्याने कधी फायद्या तोट्याचा विचार केला नाही, ज्या आऊसाहेबांनी अवघं आयुष्य स्वराज्यासाठी खर्ची घातलं, त्यांना दुःख देऊन आपल्या फायद्या तोट्याचा विचार करताय तुम्ही? निराजी पंत, बस. मला हा काही मारू नका आणि कुणी माझं नाव घेऊ नका. तुम्ही सगळे कृतज्ञ आहात. अहो पण आम्ही यात काय कृतज्ञपणा केला? तुमच्या या गोष्टींनी महाराजांना किती वेदना होतील याचा विचार केलात तुम्ही? निराजी पंत, तुमची काहीतरी गफलत होते. वाटणीच्या निर्णयाशी आम्हा पंतांचा काही संबंध नाही. कोण बोललो महाराजांना? राणी साहेब. हो तर विचारा, रुजवात करा. आणि तुम्हाला कोणी साक्षात्कार दिला? आम्ही बोललो ते. बोलायला कशाला पाहिजे? काही गोष्टी कळतात म्हणून म्हणतो बंद करा, हे चांगलं नाही. काल महाराज जेवले नाहीत. काल पहिल्यांदा या रायगडावर माझा देव उपाशी राहिला. ज्यानं गलित गात्र महाराष्ट्राला घास भरवला त्यानं उपाशी राहावं. ज्यानं मरणासन्न महाराष्ट्राच्या कलेवरामध्ये श्वास पेरले त्या माझ्या राजाची तमछाक व्हावी, घुसमट व्हावी. कुठंतरी चुकता आहात तुम्ही. नीट समजून घ्या महाराजांना. अरे खूप मोठं काम करायला निघाले आहेत ते. त्यांना नका घालू खोडा. अरे तुमच्यासारखी माणसं जर त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली तर हिंदुस्थान काबीज करतील ते. काय असली सह पायात सोडतात. आणि तुम्हाला काय वाटतं महाराजांना या गोष्टी कळणार नाहीत? कळतील तेव्हा मात्र मग तुमची खैर नसेल. मी सांगेन महाराजांना, मी साक्ष देईन आणि न्याय देखील मीच करेन. आणि तो न्याय सगळ्यांचा थरका बुडवणारा असेल. निराजी पंत, सांभाळा स्वतःला. अरे पाणी आणणार आहे कोणतरी. काय होतंय पंत तुम्ही? निराजी पंत, अरे त्वरा करा. राणूबाई, आज थाळा तुम्ही कसं काय घेऊन आलात? तुम्ही काही खात नाही असं समजलं म्हणून आम्ही थाळा घेऊन आलो. तुमच्या बोलण्याचा रोख वेगळ्या दिशेने आहे. हो, तुम्हाला कळले आहे आम्हाला काय म्हणायचे आहे ते. सिंदखेडहून मेणा आलेला दिसतोय. नाही, आणि कशाला येईल मेणा? हा,
रुस्तुमराव मोहिमेवर निघालेत म्हणून वाईट वाटतंय. मुळीच नाही. मोहिमेवर तर जायलाच हवं. घरातले सगळेच तर निघाले आहेत मोहिमेवर. का आम्ही आता इथे थांबायचंही नाही? तेवढाही अधिकार नसेल तर राणूबाई, मग आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सांगा आबासाहेब, आम्ही तुम्हाला काय विचारू नये आणि तुम्ही आम्हाला काय सांगू नये, असं होईल का? आमच्या दादासाहेबांवर हा निर्णय घेण्याची वेळ का येऊ दिली? आबासाहेब, आमचं राहू द्या, पण आमच्या आणि दादासाहेबांच्या मातोश्रींनी तुम्हाला जाब विचारला तर काय उत्तर देणार आहात? मातोश्री कशाला जाब विचारतील? त्यांचा आमच्यावर विश्वास होता आणि त्यांच्या लेकरावरही आहे. पण प्रत्येक वेळी विषयाची परीक्षा दादासाहेबांनीच का द्यायची? आजच जाणार आहोत आम्ही मातोश्रींना भेटायला त्यांच्या समाधीवर. सांगणार आहोत मातोश्रींना, तुमचे शंभू बाळ अडचणीत आहे. मीच काय ते मार्ग दाखवा. राणूबाई, त्याची अजिबात गरज नाही. आबासाहेब, आम्हाला खरंच आश्चर्य वाटत आहे की तुम्ही इतके शांत कसे काय राहू शकता. दादासाहेबांनी तुमचा उत्तराधिकारी होणं ही गोष्ट सर्वमान्य असायला हवी. फक्त जन्मानेच थोरले म्हणून नाही तर कर्तृत्वाने त्यांनी ते सिद्ध केलंय. आऊसाहेबांची हीच इच्छा होती. होय, आणि आऊसाहेबांनी शंभूराजांना जे बायकडू दिलंय ते असं फोल ठरणार नाही. आणि कसं आहे ना राणूबाई, कधी कधी काहीही न बोलणं शहाणपणाचं ठरतं. एक लक्षात ठेवा, शंभूराजांच्या आचार विचारात स्वराज्य आहे. सगळं ठीक होईल. मुजरा राणी सरकार. दादासाहेब, मुजरा कशासाठी? कशासाठी म्हणजे? महाराणी समोर आल्यावर मुजरा करायची रीतच आहे. आपलं नातं वेगळं आहे. पर इथं वेगळं भान ठेवावं लागतं. आपण स्वराज्याच्या महाराणी आहात. काय म्हणायचंय आपल्याला? आता म्हणण्यासारखं काय राहिलंय? जे बोलायचं म्हणलं तरी आमच्या मनात भय वाटतंय. असं वाटतंय काहीतरी मोठं चुकीचं घडतंय. ते कानावर आलंय आमच्या तोंडी तो शब्द कधी बी बसणार नाही. एखाद्या वेळी 4 शत्रूंना गपगार करायला सांगा, पर एका सिंहासनाचं 2 कसं होणार? कोण म्हणालं असं? रायगडावर सिंहासन अजूनही शाबूत आहे. पर चाहूल काहीतरी वेगळीच लागते. महाराजांच्या स्वराज्यावर, सिंहासनावर लोकांच्या भावना आहेत, श्रद्धा आहेत, हे समजा माहीत असून बी कुणी असा विचार करावा? असं काही नाही. नाही नसल तर ठीकच आहे, चांगलंच आहे. पर असल तर ते बरं नाही. महाराजांनी दक्षिणेची मोहीम आखली. दक्षिण विजय आमचाच होणार या बाबतीत माझ्या मनात कणभर बी शंका नाही. पर मग ताई साहेब, तुम्ही कुठं राहणार? म्हणजे रायगडावर का दक्षिणेत? आम्ही इथेच राहणार, गडावर. बाळराजेंसाठी तेच योग्य आहे. आणि युवराजांचं काय? त्यांच्यासाठी काय योग्य
काय अयोग्य? युवराज जाणते आहेत, समजूतदार आहेत. त्यांची काळजी ते घेऊ शकतात, मोठे आहेत. पर आईसाठी तर लेकरूच आहे. आणि माझ्या मत आईसाठी समधी लेकर सारखीच असते. बाळराजे आपले आहेत, सख्खे आहेत, भोसल्यांचे वारस आहेत, मोहित्यांचे नातू आहेत. आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतंय. आमचं कुणाकडच दुर्लक्ष नाही, कुणाकडच. दोन्ही बी भाच माझच आहेत. आम्ही काय सांगतोय हे आपल्याला कळत नाहीये. आम्ही कळतंय आम्हासनी, पर त्यो विचार आमच्या मनाला कधी शिवणार नाही, त्याची रुजवात होणारच नाही. आऊसाहेबांनी वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र करून एकजूट म्हणजे काय असते ते दाखवून दिले. महाराजांनी जीवाभावाच्या सरदार मावळ्यांची एक मोळी बांधली, एकीचं महत्व सांगितलं. ज्या स्वराज्यात एकीचं बी रोवलं तिथं हे विषारी झाड आम्ही वाढू देणार नाही. यदा कदाचित तुमच्या मनात असा काही विचार येत असेल तर महाराजांकडे पाहून तो विचार थांबवा. पण तरीही हा विचार येणारच. आपण राजारामराजेंचे मामा आहात. हंबीर मामाला भाच दोन. मोहिते घराण्यातला असलो तरी छत्रपतींचा मावळा आहे. सरसेनापती रणांगणावर आणि गडावरचा सेवक. त्या सेवकाचा मुजरा घ्या महाराणी साहेब. राणू अक्का, हा विचार तरी किती करायचा? जवळपासनं हे समज कानावर आलंय. जीव थाऱ्यावर नाही बघा. शंभूराजांसाठी घोर लागलाय जीवाला. ते उठलं तर वावटळ आणि शांत बसलं तर देवारातला दिवा. म्हणूनच काळजी वाटते दादासाहेबांची. दादासाहेब आता काय विचार करत असतील? हवं लई भोळा आहेत ते. कुणी त्यांच्याबरोबर कसं बी वागलं तरी ते काय बी मनात ठेवत नाहीत. वाईटाला चांगलं म्हणून म्हणून पुढे जातात. धाराव, असं वाटतंय राजगडावर जावं. हातोश्रींच्या समाधीजवळ बसावे. लई आठवण येते. आठवण तर नेहमीच येत असते ग, पण आज दादासाहेबांमुळे ती जरा जास्तच येते. असं वाटतंय मातोश्रींच्या कुशीत शिरावाडी खूप रडावं, मन मोकळं करावं. धाराव, त्या माऊलीचा तुम्हाला लेकरांवर लई जीव. म्हणूनच तुम्ही भावंड एकमेक धरून आहेसा. एकाला दुखलं तर दुसऱ्याला कळ जाती. शंभू बाळांचं दुःख तेसनी नाही कळणार तर आणखीन कुणाला कळणार? मातोश्री गेला तेव्हा मी खूप लहान होतो. वय पर माझं शंभू बाळ तरी कुठं जाणतं होतं. पर आई सटवाईनं जणू त्यांच्या पाचवीलाच लिवलं होतं का लहानपणीच जाणतं व्हायचं. आणि ते तसं झालं बी. तर लई सोसलं माझ्या लेकरानं, लई सोसलं. पर आता स्वराज्याच्या सावलीतनं बाहेर पडायचं नाही. ज्याला कुणाला वाटणी हवी असेल त्यांनी जावं परमुलखात खुशाल.
हो, आमचे दादासाहेब म्हणजे रायगडाची शोभाच आहे. आम्ही सांगणार आहोत दादासाहेबांना, जे मिळतंय त्यात समाधान मानू नका. ही वेळ तसं वागायची नाही. ही वेळ हक्क सांगायची आहे आणि दादासाहेबांनी रायगडच मागावा. तुम्हाला काय वाटते वहिनीसा? त्यांच्या मनाचं त्यांनाच ठाऊक. हसवं काय? तुमच्या नवऱ्याच्या मनात काय आहे हे तुमच्याशिवाय आणखीन कुणाला माहित असणार? धारात्या, आम्ही जितकं युवराजांना ओळखण्याचा प्रयत्न करतोय ना, तितके ते आम्हाला वेगळे दिसतात. म्हणजे बत्ताशीबाई, म्हणजे शब्दात कसं सांगू? पण बाळराजे यांना विचारत होते, वाटणी म्हणजे काय? त्यावेळी त्यांनी जे सांगितलं ना, ते ऐकून आम्ही थक्क झालो. काय सांगितलं युवराजांनी? त्यांनी त्यांना दाखले दिले, प्रेमाचे, मायेचे, एकजुटीचे. म्हणूनच आम्ही त्यांना काहीही सांगणार नाही. त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ दे. आबासाहेबांनी त्यांना वेळ दिलाय आणि आमचं काय? त्यांच्या होकारात आमचा होकार असतोच. माफी असावी मातोश्री, पण ही गोष्ट नाही आवडली आम्हाला. का असं केलं? तुम्ही काही सांगितलं नाहीत, पण समजायचं ते आम्हाला समजलंच. सगळ्या गोष्टी समजल्या आणि त्या नाही आवडल्या आम्हाला. कोणत्या कोणत्या गोष्टी समजल्या? तुम्ही तुळजाभवानीची परडी घेण्यासाठी पुढे गेला नाही. मातोश्री, बरं वाटत नसतानाही तुम्ही आबासाहेबांकडे गेलात आणि वाटणी थांबवा म्हणाला. का गेलात? शंभूराजे, मातोश्री, तुम्ही गप्प गप्प असता. मातोश्री, आम्ही असताना का काळजी करता? स्वराज्याबद्दल केवढी चिंता तुम्हाला. आबासाहेबांबद्दल, आमच्याबद्दल नका काळजी करू. खरं सांगतो मातोश्री, आपण बिनघोर असा. परंतु महाराजांनी आदेश दिलेत आता. आणि ते काही माघार घेणार नाही. म्हणजे वाटणी ही आली. हो, वाटणी तर आलीच आणि ती मागावी सुद्धा लागेल. तुम्हाला मान्य आहे तर? मातोश्री, आपण नका ना काळजी करू. आम्ही समर्थ आहोत या अशा गोष्टींसाठी. पण मग मागितलंच तर काय मागाल? मातोश्री, अजून आम्ही विचारच केला नाही त्याचा, परंतु आज करू. आज म्हणजे आत्ता, कारण आम्ही आबासाहेबांनाच भेटायला निघालो आहोत. निघालात? आम्ही काय म्हणतो? काहीही म्हणू नका, आपण निश्चिंत असा. मातोश्री, आशीर्वाद दिला नाही. सुखी भव. आम्हास वाटलं होतं यशस्वी व्हा म्हणाल. हो, कारण आबासाहेबांना आम्ही जे काही सांगणार आहोत त्यात यश मिळायलाच हवं.
पण आपण मस्तकावर हात ठेवलात त्यात सगळे आशीर्वाद आलेच, हो ना? आणि आपला आशीर्वाद असेल तर रायगड खुश होतो. रायगड खुश होतो याचा अर्थ वाटणीत शंभूराजे रायगडच मागणार.